माहितीये, काही पुस्तकं ना ती फक्त कथा नसतात. ती खरं तर आपलं आयुष्य बदलणारे गाईड बनतात. आणि आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. एक असं पुस्तक जे आपल्याला आपला स्वतःचा खजिना शोधायला मदत करू शकतं. स्वप्नाला आयुष्य नसतं आणि स्वप्न बघायला वय नसतं. वाह, किती सुंदर आणि खरं आहे हे, नाही का? खरं तर आजची आपली सगळी चर्चा याच एका विचाराभोवती फिरणार आहे. हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की स्वप्न बघायला किंवा ती पूर्ण करायला कुठलंही वय किंवा वेळ बंधनकारक नसते. ती कधीही योग्यच असते. चला तर मग एका खऱ्याखुऱ्या अनुभवाने सुरुवात करूया. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला दाखवून देईल की या पुस्तकात लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद का आहे. तर गोष्ट आहे 2007 सालची. ठिकाण सातारा. इथे एक अशी भेट घडली जिने एका पुस्तकाची ताकद काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. तर झालं असं की लेखकाच्या बँकेच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ आले. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी जी MBBSच्या पहिल्या वर्षाला होती ती नापास झाली आणि त्यामुळे ती इतकी खचून गेली होती की विचारायलाच नको. पण मग तिने दी अल्केमिस्टवरचा एक लेख वाचला आणि तिच्या मनात आशेचा एक छोटासा किरण जागा झाला. विचार करा, एका वडिलांनी येऊन ही गोष्ट सांगावी. यावरूनच त्या पुस्तकाची ताकद लक्षात येते. पण ही गोष्ट फक्त त्या विद्यार्थिनीशी नव्हती. खरं तर खुद्द लेखकाच्या आयुष्यातही या पुस्तकाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. कसं? चला बघूया. हे बघा, 2005 सालची गोष्ट. लेखक नवीनच साताऱ्याला बदलून आले होते. पण झालं काय? तिथे पोहोचल्याच त्यांचा अपघात झाला आणि त्यांना कित्येक दिवस घरातच अडकून पडावं लागलं. आता अशा वेळी मनात काय काय विचार येतात, तसंच त्यांच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि गंमत बघा, अगदी त्याच काळात त्यांच्या एका मित्राने त्यांच्या हातात दी अल्केमिस्ट हे पुस्तक आणून दिलं. असं वाटत होतं जणू काही त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरच त्या पुस्तकातून आली होती. त्यांच्या मनात एकच प्रश्न सारखा घोळत होता की माणसं छोट्या छोट्या संकटांनी इतकी सहज का खचून जातात, आव्हानं स्वीकारण्याची हिंमत का गमावून बसतात. खरं सांगायचं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं त्या पुस्तकाच्या मूळ तत्वज्ञानात. आणि ते उत्तर होतं आपल्या स्वप्नांचा एका अर्थपूर्ण पद्धतीने पाठलाग करणं. आता ऐका, ही एक भन्नाट गोष्ट आहे. लेखकाला द अल्केमिस्ट आणि आपल्या समर्थ रामदासांच्या दासबोधमध्ये एक जबरदस्त साम्य सापडलं. दोन्ही ग्रंथ एकच गोष्ट सांगतात की जेव्हा आपलं ध्येय चांगलं असतं तेव्हा हे संपूर्ण विश्व आपल्याला मदत करण्यासाठी पुढे येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं कर्म हे आपल्याच हातात असतं. हे ज्ञान खरंच काळाच्या पलीकडचं आहे. मग ठीक आहे, स्वप्नांचा पाठलाग करायचा, पण कसा? त्यासाठी काही सोपी तत्व आहेत. पहिलं, आपल्याला नेमकं काय हवंय हे अगदी स्पष्ट माहीत पाहिजे. दुसरं, हे लक्षात ठेवलं पाहिजे की ध्येयापेक्षा तो प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. तिसरं म्हणजे वाटेत येणाऱ्या बदलांना स्वीकारायची तयारी हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेंढरांसारखं कळपात न चालता आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं पाहिजे. आणि स्वप्न बघण्याच्या याच ताकदीबद्दल आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी सांगायचे. त्यांचे एक वाक्य या प्रवासाला आणखी बळ देतं. ते म्हणायचे, तुमच्या स्वप्नांना कधीही कमी लेखू नका. चला, आता आपण या पुस्तकातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आणि तो भाग म्हणजे वैयक्तिक परिवर्तनाची कल्पना. तर मग कुठे आहे तो जादूचा परीस जो लोखंडाचं सोनं करू शकतो? कुठे सापडेल तो? याचं उत्तर खूप साधं आहे, पण तितकंच शक्तिशाली. तो परीस बाहेर कुठेही नाहीये, तो आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. तर मग आपल्या आयुष्याचा किमयागार होणं म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ अगदी सरळ आहे. आयुष्य बदलण्याची शक्ती बाहेर कुठे शोधायची गरज नाही, ती आपल्या आतच आहे. आपलं स्वतःचं सामर्थ्य ओळखण्यात आणि आपल्या आत दडलेल्या खजिना शोधण्यात. थोडक्यात काय, तर प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार आहे. चला तर मग या सगळ्या विचारांना एकत्र आणूया. पाहूया की या पुस्तकाचा नेमका परिणाम काय होतो आणि ते आजच्या काळातही इतकं महत्त्वाचं का आहे. लेखकाच्या मते द अल्केमिस्ट आपल्याला 4 अमूल्य भेटवस्तू देतं. पहिली म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा एक जास्त सकारात्मक दृष्टिकोन. दुसरी, आपलं ध्येय ठरवण्यामध्ये एक स्पष्टता येते. तिसरी, आयुष्यात जोखीम पत्करण्याची हिंमत वाढते. आणि चौथी, संघर्षाला घाबरण्याऐवजी त्यातूनच प्रेरणा घ्यायला हे पुस्तक शिकवतं. आणि ह्या पुस्तकातला संदेश किती लोकांपर्यंत पोचलाय याचा अंदाज या आकडेवारीवरून येईल. बघा, 1988 मध्ये हे पुस्तक मूळ पोर्तुगीज भाषेत प्रकाशित झालं होतं आणि आज ते 55 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. यावरूनच कळतं की याचा संदेश किती युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक आहे. लेखकाचं म्हणणं आहे की हा विचार आजच्या काळात सांगणं खूप गरजेचं आहे, विशेषतः आजच्या तरुण पिढीसाठी.
कारण अनेकदा ही पिढी गोंधळलेली असते, निराश झालेली असते. अशा वेळी त्यांना आशेचा एक किरण दाखवणं, एक योग्य दिशा दाखवणं खूप महत्त्वाचं आहे आणि या पुस्तकातला संदेश त्यात नक्कीच मदत करू शकतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर प्रत्येकजण आपापल्या आयुष्याचा किमयागार आहे, तर मग प्रत्येकाने आपल्या आत दडलेल्या नेमक्या कोणत्या खजिन्याचा शोध घ्यायचा आहे?